नमस्कार. 1 लाखाचा पगार असो वा 25,000चा, या 3 टप्प्यांचा फॉर्म्युला जर आपल्याला वापरला तर आपण श्रीमंत बनू शकतो. तर तो आपण आज जाणून घेणार आहोत कसा. ठीक आहे. सो आपल्या मास्टर क्लासमध्ये जो फायनान्शियल फ्रीडम मास्टर क्लास आहे, ह्याच्यामध्ये साधारण आपण लोकांना हेच नियोजन सांगतो की कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि हे नियोजन केल्यानंतर त्यांना एक्झॅक्टली काय मिळणार आहे. ठीक आहे. सो नमस्कार, मी योगेश लोखंडे तुमचं या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये स्वागत करतो. आणि मी फायनान्शियल रिलेटेड गोष्टींवरती तुम्हाला कशा प्रकारे काम केलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत ह्याच्याबद्दल तुम्हाला आज सांगणार आहे. पण एक प्रश्न प्रामाणिकपणे स्वतःला विचारा. तुम्ही महिन्याच्या शेवटीला जेव्हा महिना संपतो त्या एंडला 25,000 कमवत जर असाल किंवा 2 लाख रुपये जरी कमवत असाल तर अखेरला तुमच्या बँक खात्यामध्ये एक्झॅक्टली किती रुपये शिल्लक राहतात? हा जर प्रश्न तुम्ही आज विचारला नाही तर हा प्रॉब्लेम तुमच्याबरोबर आहे. कारण बरेच आजचे तरुण तक्रार करतात, म्हणतात की माझा जो पगार आहे तो नक्की कुठं खर्च होऊन जातो हे मला कळत नाही. आणि दुसरीकडे 30-35 ची जी वयातील लोक आहेत किंवा इव्हन 40 मध्ये असलेली लोक आहेत जी प्रोफेशनल आहेत, त्यांना एक प्रश्न कायम पडतो की जो काय पैसा मी कमवतोय तो माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी, गृह लोन म्हणजे हाऊसिंग लोन साठी जातोय, ऑलमोस्ट टॅक्स मध्ये तर बराच माझा पैसा जातोय. मग माझ्या रिटायरमेंटला नक्की मला वाचवायला किती पाहिजे आणि कसं वाचवू शकेन ह्याचं तारतम्यच लागत नाहीये. वयाचा टप्पा कोणताही असो, समस्या एकच आहे आणि त्याचं सोल्युशन पैसा कमवणे नसून फायनान्शियल प्लॅनिंग आहे. सो जेव्हा तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग वरती काम करायला सुरुवात करता, मनी अर्निंग वरून मनी मॅनेजमेंट वरती काम करायला सुरुवात करता, ऑटोमॅटिकली तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करायला सुरुवात होतो. तो कसा आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. आज या व्हिडिओच्या माध्यमामध्ये आपण 3 महत्वाचे टप्पे जाणणार आहे. कारण हा व्हिडिओ नुसता व्हिडिओ नसून तुमच्यासाठी कदाचित मास्टर क्लास सुद्धा बनू शकतो, जर तुम्ही हा व्हिडिओ एंड पर्यंत ऐकला तर. तर ते 3 टप्पे नक्की कोणते हे समजून घेण्यासाठी शेवटपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. सो 25 वर्षातले तरुण असो किंवा 45 मध्ये असलेले एक्सपिरियन्स लोक असू दे, त्यांना फायनान्शियल डिपेंडन्सीतून फायनान्शियल इंडिपेंडंट पर्यंत जाण्याचा कुठला नक्की मार्ग आहे हा माहित नाहीये. ठीक आहे. आणि नक्की ह्याच्यातून होणार काय आहे हे त्यांना माहित नाही. तर त्याच्यासाठी स्टेप नंबर 1, टप्पा 1, जर हा पाया तुम्ही मजबूत जर केला तर तुम्हाला सगळ्या गोष्टी मजबूत होतील आणि दॅट इज अ सेफ्टी नेट. तुम्ही जेव्हा एखाद्या बिल्डिंग फाउंडेशन पासून वरती जशी जशी जायला लागते तर त्यांचा जो सेफ्टी नेट ते साईडनं बांधतात की बाबा इन केस काही जर पडलं तर बाकीच्यांना काही प्रॉब्लेम होऊ नये. राईट. तसं माझ्या आयुष्यात जे काय मी बनवतोय याचं सेफ्टी नेट काय आहे, कारण जर हे जर पडलं तर माझ्या परिवारावरती त्या सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट होणार आहेत. सो जो पहिला पाया आहे तो म्हणजे सुरक्षा कवच, फायनान्शियल प्रोटेक्शन. तुम्ही बऱ्याच वेळा बघता, मी ट्रिपला जात असेल किंवा बऱ्याच गाड्या त्याच्यामध्ये एक स्टेपनी असते आणि ती स्टेपनी काय काम करते बरं, एकच चाक आहे पण स्टील मोठी जर्नी जरी असेल तर ती एक स्टेपनी आपल्याला ती जर्नी क्रॉस करून देऊ शकते. कारण ऍट अ टाइम कदाचित 0.001% सगळ्या टायर पंक्चर होतात, पण 99% चान्सेस आहेत की एक टायर तरी पंक्चर होणार आहे. तर जेव्हा ती टायर पंक्चर होईल तेव्हा मी माझी जर्नी पूर्ण करणार कसं आहे? ती जर्नी पूर्ण करण्यासाठी मला स्टेपनी लागते. तसंच तुम्ही 1 लाखाचा, 10 लाखाचा, 1 करोडचा किंवा 100 करोडचा जरी पोर्टफोलिओ बनवला असेल, तर आधी या पोर्टफोलिओ बनवण्यासाठी तुमचा नक्की पाया स्ट्रॉंग आहे का? कारण तो जर तुम्ही केला नसेल, तर हे जे काही बनवलेलं असेट आहे, हे पूर्णपणे व्हॅनिश होणार आहे. ट्रस्ट मी. हा पाया इतका मजबूत असला पाहिजे, कारण तुम्ही जर बघितला मोठे मोठे स्काय स्केपर्स बिल्डिंग आहेत, जितके वर आहेत त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याला फाउंडेशन करण्यासाठी बरेच 5-5, 4-4 मजले खालती फाउंडेशन मध्ये ते जास्त वेळ जातो. वरची बिल्डिंग ऑटोमॅटिकली बनते पण फाउंडेशन लवकर बनत नाही. सेम आपल्या लाईफ मध्ये आहे मित्रांनो. आणि हे करण्यासाठी पहिली पायरी महत्वाची आहे. कुठली? फायनान्शियल प्रोटेक्शन, कवच. दुसरी पायरी काय आहे बरं? इमर्जन्सी फंड, ज्याला मी कंटेंजन्सी फंड ही म्हणतो. कारण इमर्जन्सी हा शब्द थोडासा घाबरू शकतो, पण कंटेंजन्सी म्हणजे काय की कदाचित मी 1 लाख कमवत असेल, 20,000 कमवत असेल, 50,000 कमवत असेल, काहीही जी अमाऊंट मी कमवतोय ही अमाऊंट जर माझी स्टॉप झाली तर जो काही मी खर्च बनवलेला आहे, ईएमआय असेल, मुलांची शिक्षणाची फी असेल, मोबाईलचे बिल असतील, बऱ्याच गोष्टी असतात ज्या आपल्या खर्चामध्ये असतात, तर हे
माझ्या पुढच्या 3 महिन्यासाठी, 6 महिन्यासाठी किंवा 9 महिन्यासाठी नक्की कोण भरणार आहे? या प्रश्नाचं जर उत्तर नसेल ना मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगेन की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे इमर्जन्सी किंवा कंटिंजन्सी फंड बनवणं. म्हणजे येणाऱ्या 3 महिन्यामध्ये, 6 महिन्यामध्ये किंवा 9 महिन्यामध्ये जर कुठलाही प्रकारचा खर्च येणार असेल तर त्याची प्रोव्हिजन मी माझ्या कुठल्याही फंडमध्ये, म्हणजे लिक्विड फंड असेल, आर्बिट्राज फंड असेल किंवा एफडीज असतील, याच्यामध्ये मी बनवून ठेवलेलं आहे, जेणेकरून अशा येणाऱ्या प्रत्येक समस्यांवरती मी पूर्णपणे काम करू शकतो. तर हे जेव्हा मला क्लिअर होतं तेव्हा काय होतं माहितीये का, की मला भविष्याची चिंता थोडी थोडी कमी व्हायला लागते. कारण आजच्या तारखेला हे सगळे जे खर्च आहेत, या खर्चांमुळे होतं काय, की ईएमआय किंवा स्कूलची फी किंवा गाडीचा ईएमआय जे काय आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला बांधील करतात तुमच्या जॉब बरोबर. इन केस जॉबमध्ये किंवा बिझनेसमध्ये तुमचं इन्कम स्टॉप झालं तर पूर्णपणे तुमची जी सायकल आहे ती पूर्णपणे व्हॅनिश होते. कदाचित इमर्जन्सी येऊ शकते, वैद्यकीय किंवा हॉस्पिटलायझेशन होणं किंवा कुणाचा मृत्यू होऊ शकतो. पण या पर्टिक्युलर गोष्टीमुळे ऍटलिस्ट 9 महिने, 6 महिने वी कॅन सर्व्हाइव्ह. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा टप्पा मी थोडासा एक्झाम्पल देऊन सांगेन. आता मला सांगा, तुम्ही जर सायकल विकत घेत असाल तर तुमच्या डोक्यातला विचार काय असेल, की बाबा त्याची व्हॅल्युएशन काय आहे? आणि समजा मी मर्सिडीज घेत असेल तर त्याची व्हॅल्युएशन काय आहे? कोणी समजा तुमच्या सायकलवरती स्क्रॅच मारला तर तुम्हाला काय वाटेल का? आणि तेच स्क्रॅच जर मी मर्सिडीजवर मारला तर तुम्हाला काय वाटेल? सायकल समजा चोरीला गेली किंवा त्याचा मोठा अपघात झाला तर तुम्हाला काय वाटेल का? पण तेच तुमची मर्सिडीज जी 1 करोडची असू शकते, ती जर अपघातात खराब झाली तर त्याच्यावरती येणारा जो काही खर्च आहे तो तुम्ही करू शकता का? म्हणजे सोल्युशन काय आहे, की तुम्हाला ज्या गोष्टींची व्हॅल्यू नाही त्याच्यासाठी इन्शुरन्सची गरज नाही, पण ज्या गोष्टी मौल्यवान आहेत की ज्याची व्हॅल्यू आपण पैशामध्ये पण करू शकत नाहीत, त्याचं प्रोटेक्शन म्हणजे त्याचा विमा काढणं खूप गरजेचं आहे. आणि तो विमा 3च पद्धतीनं होऊ शकतो. एक तुमचा टर्म इन्शुरन्स, दुसरा मेडिकल मध्ये जो टॉपचा आहे तो आहे हेल्थ इन्शुरन्स, आणि तिसरा महत्वाचा जो आहे तो आहे पर्सनल ऍक्सिडेंट. आता टर्म इन्शुरन्स कायसाठी? इन केस जी व्यक्ती कमवते ती जर गेली तर सेकंड इन्कम कोण जनरेट करणार आहे? काका, मामा? कोण नाही ना. सो तुम्हाला ती पॉलिसी बनवून देईल. हेल्थ इन्शुरन्स, इन केस माझी डेथ नाही आलेली पण मी हॉस्पिटलायझेशन आहे, तर तो खर्च कुठून देणार आहे? मी क्रिएट केलेल्या वेल्थ मधून नाही ना. तर तो हेल्थ इन्शुरन्स. पर्सनल ऍक्सिडेंट आहे, इन केस ऍक्सिडेंट मध्ये माझा जीव नाही गेला पण दोन्ही पाय, दोन्ही हात गेले, तर मी काम नाही करू शकत आहे, तर त्यावेळी प्रोटेक्ट करणारा प्लॅन जो आहे तो आहे पर्सनल ऍक्सिडेंट. तर हे सगळे जे गोष्टी होत्या ह्या सगळ्या एक टप्प्यातल्या 3 टप्पे होते. म्हणजे पहिला जो टप्पा आहे ज्याच्यावरती आपण बोललो सिक्रेट नंबर 1, त्याच्यातले 3 गोष्टी होत्या. आता स्टेप 2 वर जाऊ. स्टेप 2 मध्ये आपण काय जाणणार आहे, की पहिल्या टप्प्यात आपण जाणलं की फाउंडेशन काय असलं पाहिजे, त्या फाउंडेशन बरोबर प्रोटेक्शन का गरजेचं आहे, आणि प्रोटेक्शन बरोबर कुठले कुठले प्रोटेक्शन गरजेचे आहे. आता स्टेप 2 मध्ये हे जाणून घेऊ, ह्याच्या वरती जेव्हा इमारत सुरू होते बांधायला, ज्याला म्हणतात वेल्थ क्रिएशन आणि टॅक्स ऑप्टिमायझेशन. म्हणजे माझं वेल्थ तर क्रिएट होत आहे पण त्याबरोबर मी टॅक्स सुद्धा कसा वाचू शकतो, ही जर्नी सुरू होते. तर पायरी 2 ही इतकी महत्वाची पण आहे जितकी तुमची पायरी 1 आहे. सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे ह्याच्यामध्ये, की तुम्हाला हे जाणून घेणं गरजेचं आहे की नक्की पैसा काम कसा करतो. कारण जर पैशाचा मार्ग किंवा पैशाची जर्नी किंवा पैशाचा जर स्वभाव तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही पैसे कमवून सुद्धा तो तुमच्याबरोबर राहणार नाही. तर त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा पहिला पार्ट जो आहे सेकंड स्टेज मधला पायरीतला, तो आहे गुंतवणूक. आणि गुंतवणूक हा गोल्डन पाथवे आहे. काय आहे? गोल्डन पाथवे. जर तुम्हाला हा गोल्डन पाथवे वाटत असेल तर कमेंटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे गोल्डन पाथवे. बरेचदा लोक काय करतात, हा फॉर्म्युला करतात त्यांच्या आयुष्यामध्ये, की उत्पन्न आणि त्याच्यानंतर खर्च, आणि खर्च झाल्यानंतर जी काही उत्पन्नातली अमाऊंट राहते ती मी बचतला वापरतो. आणि हा अतिशय चुकीचा नियम आहे. मग गोल्डन रूल काय सांगतो? गोल्डन रूल सांगतो की तुमचं जे काही इन्कम आहे, इन्कम झाल्यानंतर त्याच्यातून तुमचे खर्च न करता पहिला तुम्ही बचत करा, आणि बचत करता करता इन्व्हेस्ट करा, म्हणजे गुंतवणूक करा, आणि राहिलेला जो पैसा आहे तो तुम्ही खर्च करा. ही जर पाहिली तुम्ही सक्सेसफुली डे 1 पासून जर करायला सुरुवात केला तर तुमचं आयुष्य इतकं सुंदर होईल की नेक्स्ट 5 वर्षात ते 7 वर्षात तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट होऊ शकता. पण हा गुंतवणुकीचा पैसा नक्की किती सेव्ह केला पाहिजे, किंवा
माझ्या पगारातून पहिल्या दिवशीपासूनच मला किती बाजूला काढला पाहिजे. जसा पगार आला, इन्कम आलं, तर त्या इन्कम मधनं किती काढला पाहिजे. बरेच जण तुम्हाला सांगतील 10%, 20%, 30%. पण ह्याचं कॅल्क्युलेशन फार सिम्पल आहे. ठीक आहे. मी ह्याचं सिम्पल कॅल्क्युलेशन तुम्हाला माझ्या नेटवर्क कॅल्क्युलेशनच्या प्रोग्राममध्ये सांगेन. ठीक आहे. पण थोडक्यात आपण जाणून घेऊ नक्की काय, की प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा खर्च आणि त्याच्या आयुष्यात असलेल्या लायबिलिटी ह्याच्या बेसिसवरती आपल्याला हे कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण एक मोठी आपल्याला 20% ते 30% आपण चालून धरू या व्हिडिओसाठी. कारण हा फार डीप विषय आहे. जेव्हा तुम्ही ह्या विषयामध्ये जाल नेटवर्क कॅल्क्युलेटर, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. आता याच्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा पार्ट 2 मधला दुसरा भाग, आणि तो आहे चक्रवाढ व्याज. त्याला म्हणतात पॉवर ऑफ कंपाऊंड. आता हा जो नियम आहे, हा ज्याला कळला, हा जगातला 8वं आश्चर्य आहे. कारण हीच जी गोष्ट आहे, ही लोकांना लवकर कळत नाही. आणि पॉवर ऑफ कंपाऊंडिंग ही ऑलवेज कनेक्ट विथ द टाइम असते. जितका तुम्ही जास्त वेळ द्याल, तितकं जास्त तुमची संपत्ती निर्माण होऊ शकते. तर तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल, तर सिंपल एक 50 रुपयाची किंवा 500 रुपयाची जर SIP जर मी केली आणि 70 वर्ष किंवा 60 वर्ष जर केली, तर ऑटोमॅटिकली माझ्याकडे 40 करोड तयार होतात. आणि जर 20 वर्षासाठी केली, तर ऑलमोस्ट 1 CRच्या आसपास जाते. पण किती परतावा ना, 12 ते 15 परतावा. आता विचार करा, जर मी 35 वर्षाचा आहे आणि नियोजन करतोय, तर मला हा महत्वाचा टप्पा जाणून घेणं खूप गरजेचं आहे, की दर महिन्याला मला किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, का केली पाहिजे, आणि त्याच्यातून मला काय साध्य होणार आहे. म्हणजे मी 35 पासून माझ्या रिटायरमेंट पर्यंत नक्की मला काय मिळणार आहे, याच्यावरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. आणि हीच खरी गुरुकिल्ली आहे, की हे जाणून घेतल्यानंतर यू विल फाइंड आउट किंवा माझं सगळ्या गोष्टी ऑप्टिमाइज झालेल्या आहेत. जे टॅक्स ऑप्टिमायझेशन आहे, ह्याच्यामध्ये आजच्या तारखेला 12 लाखापर्यंतच्या इन्कमवरती तुम्हाला टॅक्स नाही आहे, पण त्याच्यानंतरच्या ह्याच्यावरती तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. पण टॅक्स भरता टॅक्स ऑप्टिमायझेशनसाठी आपल्याला काय केलं पाहिजे, की असा काही इन्कम जनरेट केलं पाहिजे, की फ्युचरमध्ये त्यावरती टॅक्स बसला नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याकडे काही टप्पे आहेत, काही गोष्टी आहेत, काही प्लॅन्स आहेत, त्याच्यावरती पण काम करणं खूप गरजेचं आहे. तर तेही आपण जाणून घेऊ. ठीक आहे. त्याच्यातला पार्ट 2 मधला तिसरा पार्ट आहे, तो तिसरा भाग आहे ऍसेट अलोकेशन. तर असेट अलोकेशन काय सांगतो तुम्हाला पहिल्यांदा जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण असेट अलोकेशन हे तुम्हाला बऱ्याच अंशी मार्केटमध्ये तुम्ही ऐकून बऱ्याच गोष्टी निर्माण करताना किंवा विचार करता. तर त्याच्यामध्ये महत्वाचे 3 असेट क्लास आहेत. ठीक आहे. पहिला आहे इक्विटी, ज्याच्यामध्ये ओव्हरऑल 90% सगळे कंपनीज आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो डेब्ट, ज्याच्यामध्ये बँक, कॉर्पोरेट ह्या गोष्टी येतात. आणि त्याच्यानंतर येतो सगळ्यात महत्वाचा पार्ट कमोडिटी, ज्याच्यामध्ये गोल्ड, सिल्वर, ऑइल, जे कमोडिटीज आहेत. पण त्याचं पर्सेंटेज जे आहे ना, प्रत्येकाच्या रिस्क टेकिंग कॅपॅसिटीनुसार चेंज होतं. पण ह्याचा एक साचेबंद काही लोक सांगतात, की 50, 30, 20 असं तुम्ही ठेवा, किंवा इक्विटीला तुम्ही कमी ठेवा. पण माझं असं म्हणणं राहील, तुमचं जे एज आहे, एजच्या फॅक्टरवरती, तुम्ही रिस्क घेता त्या फॅक्टरवरती, आणि तुमच्या गोल्स कधी अचीव्ह करायचे ह्याच्यावरती इक्विटीचा पोर्शन हा डिसाईड होतो. ना की कुणी सांगितलं की तुम्ही ही एवढी रिस्क घेऊ नका. जर तुमचा अवेअरनेसचा पार्ट जर क्लिअर असेल, की इक्विटी मार्केटमध्ये एकमेव साधन आहे, की ज्याच्यातून मी माझी वेल्थ क्रिएट करू शकतो, तर ऑटोमॅटिकली तुम्ही या सगळ्या गोष्टी करू शकता. पण आता हे सगळं करत असताना तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये हे सगळं सांगणं फार अवघड आहे. तर तुम्ही नक्कीच आमच्या मास्टर क्लासला जोडा, आमच्या 1-to-1 मध्ये तुम्ही जोडा, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा फायदा जास्तीत जास्त कळेल, की टॅक्समध्ये न्यू टॅक्स रिजीम, ओल्ड टॅक्स रिजीम नक्की कुठला मला घेतला पाहिजे, हे मला कळणं गरजेचं आहे. आता इथपर्यंत तर कळालं, की वेल्थ क्रिएशनमध्ये आपल्याला काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे. बरोबर? आता ह्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि टप्पा नंबर 3, अँड दॅट इज अ फायनान्शियल इंडिपेंडन्स, रिटायरमेंट ऑफ फायनान्शियल आझादी. आता फायनान्शियल आझादी ही जाणून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे, की मला पहिल्यांदा माझा स्वतःचा लाईफचा फॉर्म्युला कळणं खूप गरजेचं आहे, की निवृत्तीचं नक्की माझं वय काय आहे. कदाचित या व्हिडिओसाठी तुम्हाला मी सांगेन 60 पासून साधारण लोक निवृत्तीचं वय पकडतात, की मी 60ला रिटायरमेंट घ्यायचा विचार करतोय. पण नक्कीच 60लाच घेतलं पाहिजे का, 50ला घेऊ शकतो किंवा 45ला घेऊ शकतो, हे डिसाईड होतं तुमच्या सिरियसनेसवरती, तुम्ही किती इन्व्हेस्टमेंट करता त्याच्यावरती, आणि तुमच्या फोकसवरती. ठीक आहे. पण आज आपण हे कळणं गरजेचं आहे, की मला रिटायरमेंट खूप गरजेचं आहे. कारण जर आज मी रिटायरमेंटवरती प्लॅन नाही केला, तर मित्रांनो, तुम्ही बऱ्याच सोसायटीमध्ये जर राहत असाल, तर तिथे वृद्ध काही लोक असतात, की जे खालती येऊन बसलेले असतात.
तोच जुना ड्रेस असतो, तुटलेला चष्मा असतो, तुटलेली काठी असते, तुटलेलं चप्पल असतं आणि तेच वर्षानुवर्ष घालतात. कारण त्यांनी कधीही रिटायरमेंटचं प्लॅनिंग न करता त्यांनी फक्त आयुष्य जगलं आणि मुलांसाठी खर्च केला. मी म्हणत नाही मुलांसाठी खर्च करू नका, पण एक असा मुलगा क्रिएट करा जो तुमच्या रिटायरमेंटसाठी तुमचं सगळं तो बघू शकेल आणि तो इक्विटी आहे. हे जर आज नाही केलं तर महागाईचा जो राक्षस आहे ना, ज्याला इन्फ्लेशन म्हणतात, इन्फ्लेशन इफेक्ट्स, जर तुमची आजची 50,000चा खर्च असेल, अगदी 10% किंवा 6% ना 20 वर्षांतर ती ऑलमोस्ट 2 लाखाच्या आसपास जाते. म्हणजे 2026 मध्ये मी जर 50,000चा खर्च करतोय, तर तोच 2046 मध्ये हा माझा 2 लाख रुपये होणार आहे मित्रांनो. मंथली खर्च सांगतो. येस. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा रिटायरमेंटचा फॉर्म्युला जो जगजाहीर आहे, तो आपण जाणून घेऊ. तो म्हणजे काय? 4% रूल. टाईप करा कमेंटमध्ये 4% रूल. जेणेकरून तुमच्या मेमरीमध्ये या गोष्टी राहतील. जेव्हा तुम्ही कमेंट करता किंवा या व्हिडिओच्या खालती काही जेवेळी टाकता, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुमच्या मनामध्ये त्या गोष्टी राहतात आणि तुम्ही त्यावरती काम करायला सुरुवात करता. तर 4% हा वार्षिक, जर तुम्ही 25-30 म्हणजे तुमचा वार्षिक खर्च किमान 25 ते 30 पट जर असेल, तर रिटायरमेंट कॉर्पस त्या अर्थाने तुम्हाला बनवण्यासाठी फ्री होतो. म्हणजे जेव्हा गुंतवणूक तुम्हाला करायची आहे पॅसिव्ह इन्कमसाठी, तर तुम्हाला हे कळणं गरजेचं आहे की त्यावेळी माझे खर्च किती असणार आहेत आणि ते खर्च काढण्यासाठी तुम्हाला 4% रूलचा वापर करायचा आहे आणि हा 20 ते 30 पट जास्त कायम ठेवायचा आहे. आता इथपर्यंत तर कळालं की हे करायचंय, काय काय करायचंय, पण प्रश्न राहतो करायचंय कसं आहे. कारण एका रात्रीत कुठल्या गोष्टी होत नाहीत. वर्षानुवर्ष त्यावरती काम करायला लागतं, डिसिप्लिन लागतो, फोकस लागतो आणि सगळ्यात महत्वाचं हँड होल्डिंग लागतं. कारण मित्रांनो, आर्थिक स्वातंत्र्य हे एका रात्रीत नाही मिळालं. ना भारताचं स्वातंत्र्य एका रात्रीत मिळालं. तर फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला जर करायचं असेल तर पहिलं तर ह्या 3 पायऱ्या समजून घ्या. एक म्हणजे इमर्जन्सी फंड, इन्शुरन्स प्रोटेक्शन्स, दुसरं SIP, ज्याच्यातून तुम्ही शिस्तबद्ध तुमचं वेल्थ क्रिएट करू शकता आणि तिसरं की तुम्हाला दरवर्षी रिव्ह्यू करणं पण गरजेचं आहे तुमच्या निवृत्तीचा फंड. तुम्ही जर आज या 3 पायऱ्यांवरती काम करत असाल, ठीक आहे, तर कमेंटमध्ये टाका. 1 जर तुम्ही पहिली पायरी करत असाल, 2 जर दुसरी पायरी करत असाल, 3 किंवा तिसरी पायरी करत असाल आणि कुठलीच करत नसेल तर टाईप करा फायनान्शियल आझादी. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी करायला सुरुवात कराल, तेव्हा तुम्हाला आर्थिक नियोजनाचे काही मुद्दे कळतील, ज्याला फायनान्शियल रोडमॅप्स म्हणतात, फायनान्शियल आझादी रोडमॅप्स. तर तुम्हाला मी त्याच्यासाठी माझ्या अपकमिंग वेबिनारची लिंक देईन की ज्याच्यामध्ये तुम्हाला जॉईन करून तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्टली फायनान्शियल फ्रीडम किंवा फायनान्शियल आझादी म्हणजे नक्की काय आहे आणि त्याचे टप्पे काय आणि त्यावरती कशा प्रकारे आपण काम करू शकतो. आणि मला आवडेल तुमच्याबरोबर जोडून या सगळ्या टप्प्यांपासून तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवू, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फॅमिलीला आणि तुमच्या फ्रेंड सर्कलला फायनान्शियली आझाद करू शकता. जर तुम्ही तयार असाल तर नक्कीच कमेंटमध्ये टाका फायनान्शियल आझादी. सो थँक्यू. स्टे ब्लेस. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्या फायनान्शियल. तुम्हाला जर कुठल्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर नक्की तेही कमेंटमध्ये मला टाका की मला या गोष्टींबद्दल ही माहिती हवी आहे. सो टिल देन, टेक केअर.